पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर कोचाई या गावामध्ये अनेक घरं पाण्याखाली गेल्यामुळे अनेक लोक अडकून पडली होती। मात्र स्थानिक जे तरुण मंडळी आहेत त्या तरुण मंडळींनी अनेक लोकांना घरातून रेस्क्यू करून काढलेला आहे। आपल्यासोबत आता या ठिकाणी गावातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी किती लोक घरामध्ये अडकले होते पुराच्या पाण्यामध्ये, काय सांगाल? काल संध्याकाळपासून कोचाई गावात काही ग्रामस्थ अडकलेले होते। त्यांना TV9च्या टीमने सुद्धा हे अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी मदत केलेली आहे। जवळपास 30 ते 35 लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आणखी अजून काही लोक अडकलेली आहेत का, काय कशी माहिती? अजून काही ठिकाणी 4 जण अडकलेले आहेत। त्या ठिकाणी आता ग्रामस्थ आणि सगळे मंडळी जाणार आहे रेस्क्यू करण्यासाठी। प्रशासनामार्फत कोण अद्याप हे आलेले आहेत का, म्हणजे NDRF ची टीम किंवा काही कोणी? स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, मात्र प्रशासन लेवलचे, तहसीलदार लेवलचे कोणीही या ठिकाणी उपस्थित नाही। नक्कीच अद्याप या ठिकाणी NDRF ची टीम देखील दाखल झालेली नाही आहे। अजून एक आपल्या सोबत आहे ज्यांनी या रेस्क्यू टीम मध्ये महत्त्वाचे काम केलेलं आहे। त्यांनी ट्यूबने काही नागरिकांना ट्यूबच्या साहाय्याने घरातून आणि पुरातून बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे। काय सांगाल तुम्ही, किती लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं? आम्ही आतापर्यंत लोकांना 14-15 माणसांना आम्ही बाहेर काढलेलं आहे। अजून बी माणसं फार अडकलेले आहे, ते लोकांना अजून काढायचे आम्हाला हे आहे। प्रशासनाकडून कोण आलंय का मदतीला? नाही, कोणी आम्हाला प्रशासनाकडे कोणी माणूस अजूनपर्यंत आलेला नाही। आम्हाला आमच्याला खाली TV9 हे माणसाकडे आलेलं आहे। अजून पण आम्हाला माणसं काढायचं आहे। समोर बघा, तिकडे माणसं काढायचं आहे। नक्कीच अद्याप देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे काही लोक पुराच्या पाण्यात आणि घरामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना काढण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते नागरिकांकडून करण्यात येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेलेत आणि यामुळे अनेक नागरिकांचा संपर्क देखील तुटलाय। आपण TV9च्या माध्यमातून देखील आम्ही स्वतः देखील या ठिकाणी काही नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी आमच्या मदतीने आम्ही त्यांना प्रयत्न करत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेत। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाण सह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।